Hello dear students, today we are going to learn about class 10 first poem, that is a teenager's prayer. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 10वी मधील पहिली कविता ज्याचं नाव आहे अ टीनेजर्स प्रेयर. अ टीनेजर्स प्रेयर म्हणजे काय? किशोरवयीन मुलांची किंवा मुलींची प्रार्थना. प्रेयरचा अर्थ या ठिकाणी काय घेतलेला आहे? प्रार्थना. आता टीनेजर्स म्हणजे नेमकं काय असते? तर 13 ते 19 वर्ष वयोगटातील मुलांसाठी किंवा मुलींसाठी टीनेज असं म्हटलं जात असते. मग आता टीनेज का म्हटलं जाते? तर ही जी कविता आहे ही कविता तुमच्या वर्गातील मुलांसाठी किंवा मुलींसाठी उपयुक्त अशी कविता आहे की या टीनेजमध्ये तुम्ही जे निर्णय घेता ते निर्णय हे कितपत योग्य आहे कितपत अयोग्य आहे याची तुम्हाला कल्पना नसते. आणि हा टीन हा शब्द कसा तयार झाला, किशोरवयीन अवस्था ज्याला म्हणतो आपण, ते कशा प्रकारे तयार झालेला आहे? तर जसं की 13, 14, 15, 16, 17, 18, 19. तर 13 ते 19 वर्ष हा जो पिरियड आहे, या पिरियडमध्ये जो तुमची अवस्था झालेली असते ती म्हणजे कोणती अवस्था असते विद्यार्थी मित्रांनो? किशोरवयीन अवस्था असते. या वयामध्ये तुम्ही मुलं किंवा मुली जे निर्णय घेता याविषयी तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही योग्यच वाटत असते. तर ते आपले घेतलेले निर्णय हे कधी चुकीचे पण असतात आणि कधी बरोबर पण असतात. याविषयी तुम्हाला जास्त माहिती नसते. तर यासाठी तुम्ही मुलं एक देवाकडे मागणं मागत आहात की देवा, जे काही आम्ही निर्णय घेणार त्याविषयी तू आम्हाला काय कर, अचूक मार्ग दाखव. कारण ही जी अवस्था आहे विद्यार्थी मित्रांनो, ही अवस्था म्हणजे संभ्रम अवस्था आहे, डाऊटफुल अवस्था असते. म्हणजे तुम्ही त्या अवस्थेमध्ये क्लिअर नसता, स्पष्ट नसता, घेतलेले निर्णय अचूक कोणते आहेत कोणते अयोग्य आहेत याविषयी तुम्हाला थोडीही माहिती नसते. त्यामुळे तुम्ही ऑलवेज डिपेंड युअर एल्डर सिस्टर, ब्रदर ॲज वेल ॲज युअर पॅरेंट्स. म्हणजे तुम्ही स्वतः ते परिपूर्ण विचार करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या मोठ्या बहिणीवर, मोठ्या भावावर किंवा तुमच्या आईवडिलांवर काय असता, अवलंबून असता. आणि त्यांनी ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने तुम्ही करण्याचा प्रयत्न करत असता किंवा तुम्ही त्यांनी जरी तुम्हाला योग्य मार्ग दाखवला असेल तरी तुम्ही ते ऐकून घेण्याची तुमची मनस्थिती नसते. तुम्हाला असं वाटते या वयामध्ये जनरली म्हणजे 13 ते 19 वर्ष या वयातील जी मुलं असतात त्या मुलांना आपल्यापैकी कुठलीही एखादी चूक तुमची जरी असेल आणि वडीलधाऱ्या लोकांनी तुम्हाला समजून जरी सांगितलं असेल तरीही तुम्ही त्यांच्यावर काय करत असता, चिडचिड करत असता. कारण तुम्ही घेतलेले निर्णय हे जे असतात हे निर्णय एवढे काही परिपूर्ण नसतात. पण तुम्हाला असं वाटते की आपण घेतलेले जे निर्णय आहे ते निर्णय हे टोटली बरोबरच आहे. म्हणून यासाठी तुमच्या अभ्यासक्रमामध्ये 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये ही कविता तुम्हा मुलांना दिलेली आहे की विद्यार्थ्यांनी घेताना निर्णय जे असतात ते अचूक निर्णय घ्यायची तुम्हाला गरज आहे. आणि योग्य निर्णय कसे असतात याविषयी कविता या ठिकाणी दिलेली आहे. दिस पोयम इज रिटन बाय जे मोर्स. बघा, आता आपण थोडं कवितेकडे वळूया. काय सांगितलेलं आहे जे मोर्स यांनी या ठिकाणी? या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे त्याविषयी माहिती जाणून घेऊया. नाउ सी फर्स्ट स्टांजा. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. बघा, या ठिकाणी जसं सूर्य हा रोज उगवतो आणि रोज मावळतो, पण रोज जसा उगवतो आणि रोज मावळतो हे जे काही नित्य नियम आहे, तर या प्रत्येक दिवसामध्ये काही ना काही नवीन दिसत असते, काही ना काही नवीन तुम्हाला पाहायला मिळत असते. त्याच प्रकारे या ठिकाणी पहिल्या लाईनमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन
डिसिजन्स आय मस्ट मेक. बघा, म्हणजे निर्णय प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिवस हा काहीतरी नवीन घेऊन येत असतो. बरोबर आहे. प्रत्येक दिवस हा काहीतरी काय असते, नवीन घेऊन येत असतो. त्यामुळे प्रत्येक दिवसाला कुठली ना कुठली नवीन गोष्ट तुम्ही कळत न कळत करत असता. डिसिजन आय मस्ट मेक, आणि निर्णय हा माझा मलाच घ्यायचा आहे. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. म्हणजेच काय, मी जो काही मार्ग निवडणार आहे, मी जे काही त्या ठिकाणी डिसिजन घेणार आहे, तो सुद्धा मलाच माझा घ्यावा लागणार आहे, मलाच माझा निवडायचा आहे. द रोड दॅट आय विल टेक, आणि जो मार्ग मी निवडणार आहे त्या मार्गाने मला जायचं आहे. पण असा मार्ग मला निवडायचा आहे की जो माझ्या जीवनामध्ये योग्य आहे. असाच मार्ग मला निवडून पुढे माझं कार्य चालू ठेवायचं आहे. नाउ नेक्स्ट, I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. बघा, now see second stanza. I can choose to take the road of life. म्हणजेच काय, मला अशा जीवनाचा मार्ग मी निवडू शकते की जो मला महान असं उत्तुंग यश, उत्तुंग भरारी घेऊन जाण्यास मदत करेल. असा मार्ग सुद्धा मी निवडू शकते. ज्याच्यामध्ये मला उत्तुंग यश मिळेल असा मार्ग सुद्धा मी काय करू शकते, निवडू शकते. या ठिकाणी रोड ऑफ लाईफ म्हणजे रोड ऑफ लाईफ हे जे तुम्हाला शब्दप्रयोग दिसतो आहे त्याचा अर्थ काय होते. रोड ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचा मार्ग. रोड म्हणजे रस्ता म्हणून इथे अभिप्रेत वर्ड्स नाहीये. मार्ग, करिअर, तुम्ही जे काही मार्ग निवडणार आहात जीवनाचं, तर तो जीवनाचा मार्ग असा निवडणार आहात की जेणेकरून तुम्हाला मिळणारं जे यश आहे किंवा जे अनुभवाचं जे यश आहे, जे तुम्हाला यश मिळवायचं आहे ते असं यश मिळवायचं आहे की जे उत्तुंग असं यश तुम्हाला प्राप्त करायचं आहे. नाउ नेक्स्ट, और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. म्हणजेच जर मी काही अपयश प्राप्त केलं असेल किंवा मला अपयश आलेलं असेल तर, किंवा जर मी चुकीचा रस्ता जर निवडला असेल तर माझ्यामध्ये काय निर्माण होईल, डिस्ट्रेस तयार होऊ शकतो. डिस्ट्रेस म्हणजे ताणतणाव, त्याला आपण ग्रेट वरी अँड स्ट्रेन असं म्हणतो. त्याचबरोबर ताणतणाव आपल्याला निर्माण होईल जर आपल्याला अपयश आलं असेल तर. जर आपला निर्णय चुकीचा असेल तर त्या ठिकाणी आपल्यामध्ये ताणतणाव निर्माण होऊ शकतो. म्हणून तेव्हा मला तू काय कर, योग्य ते मार्ग निवडण्याची संधी दे. नाउ नेक्स्ट, लेट्स सी थर्ड स्टांजा. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. बघा, तर या थर्ड स्टांजामध्ये आपण देवाकडे मागणं मागतो आहे. का? कारण आपण जे घेतलेले निर्णय आहे हे बरोबर आहे की नाही याविषयी आपल्या मनामध्ये काय असते, एक भीती असते. आणि आपले निर्णय हे अचूक यावे, बरोबर यावे, यासाठी आपण सदैव देवाकडे काय करत आहोत, मागणं घालत आहोत, प्रेयर करतो आहोत, प्रार्थना करतो आहोत. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. डिअर लॉर्ड म्हणजे प्रिय देवा. लॉर्डचा अर्थ या ठिकाणी काय घेतलेला आहे, गॉड म्हणून घेतलेला आहे. प्रिय देवा, हे परमेश्वरा, माझे डोळे काय कर तू उघडे ठेव. दॅट आय माइट क्लिअरली सी, म्हणजे जेणेकरून मी माझे जे निर्णय घेईल त्याविषयी मी प्रत्यक्षात बघू शकेल, पाहू शकेल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि मला नेमकं काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय शुद्ध आहे, काय अशुद्ध आहे याबद्दल पाहण्याची दृष्टी दे. अशा प्रकारचं या ठिकाणी तुम्ही विद्यार्थी किंवा
किशोरवयीन मुलामधली जी काही अवस्था असते, ती अवस्थेतील जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी देवाकडे काय करत आहे, मागणं घालत आहे की देवा, जे काही मी निर्णय घेणार ते निर्णय या ठिकाणी अचूक असू दे, योग्य असू दे आणि मला ते बघण्याची एक चांगली दृष्टी दे, अशा प्रकारची त्या ठिकाणी ती प्रार्थना करतात. नाव नेक्स्ट स्टांजा. तर या ठिकाणी तुम्हाला उदाहरण सांगते. जर वर्गामध्ये आपला फ्रेंड, आपला मित्र किंवा मैत्रीण एखाद्या फार असे जवळचे असतात आणि एखाद्याने जर काही वर्गामधील काही गोष्टी, चार्ट्स किंवा काही नुकसान केलं असेल, तर तुमच्या दृष्टिकोनातून तो मित्र जो असतो, तो मित्र त्या ठिकाणी तुम्हाला वाईट वाटेल. बरोबर आहे? कारण त्यांनी वर्गामधल्या वस्तूंची म्हणजे तोडफोड केलेली असते, तर तो वाईट आहे. परंतु तेच जर तुम्ही त्या ठिकाणी त्याचं नाव जर तुमच्या वर्ग शिक्षकाला किंवा तुमच्या टीचरला सांगितलं, तर त्याचा परिणाम काय होईल? तो तुमच्याशी बोलणार नाही. म्हणजेच तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये काय निर्माण होईल विद्यार्थी मित्रांनो? डाऊट निर्माण होईल, नाही का? की याचं नाव सांगायचं शिक्षकांना. जर आपण नाव सांगलं तर तो आपली मैत्री तोडेल, नाही का? आणि इव्हन जर आपण त्याचं नाव सांगितलं नाही, चुपचाप राहिलो, तर त्याच्यामध्ये असणारे जे गुण आहे ते वाईट गुण आहे आणि आपण वाईट गुणांच्या सोबतीने राहत आहोत हे जर आपल्याला जाणवत असेल, तर तेही आपण चुकीचं करतो आहे हे सुद्धा तुमच्या मनाला काय होईल? सतत टोचत राहणार, सतत तुमच्या मनाला दुखावत राहणार की नाही, हे जे आपण करतो आहे चुकीचं करतो आहोत, नाही का? म्हणून तुम्ही मुलं, विद्यार्थी मित्रांनो, या अवस्थेमध्ये टोटली कसे असता? टोटली तुम्हाला असक्षम असता. तुम्ही पूर्णपणे सक्षम झालेले नसता. म्हणजे तुम्ही पूर्णपणे सक्षम झालेले नाही आहात किंवा या अवस्थेमध्ये तुम्ही सक्षम पण नसतात. तर तुमचे जे निर्णय असतात ते तुम्हाला भीती वाटते की आपण घेतलेला प्रत्येक निर्णय हा चुकीचा आहे की बरोबर आहे. यासाठी तुम्ही सदैव काय करत आहात? देवाकडे मागणं मागत आहात. देवाकडे तुम्ही प्रार्थना करत आहात की देवा, मी जे काही निर्णय घेईल त्याविषयी तुम्हाला सदैव काय दे? चांगली बुद्धी दे. अशा प्रकारचं तुम्ही विद्यार्थी मित्रांनो देवाकडे सतत प्रार्थना करत आहात. नाउ सी नेक्स्ट स्टांजा. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. देवा, मला तू अशी मदत कर की माझ्यामध्ये एक कुठलाही जर मोह निर्माण झालेला असेल, चुकीची जर गोष्ट माझ्याकडून घडत असेल, तर त्या चुकीच्या गोष्टीला माझ्यामध्ये नाही म्हणण्याची शक्ती निर्माण कर. यासाठी तू मला देवा मदत कर. टेम्पटेशनचा अर्थ या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मोह घेतलेला आहे, आकर्षण. कारण या वयामध्ये बरेच वेळा तुम्ही जे निर्णय घेता किंवा एखाद्या गोष्टीला बळी पडता, तो तुमचा निर्णय चुकीचा असतो. म्हणजे कधी तुम्ही वाईट गोष्टीला बळी पडत असता किंवा एखादा मोह तुमचा त्याकडे आकर्षित झालेला असतो. म्हणून जर ती वाईट गोष्ट असेल तर ती वाईट गोष्ट आपल्या हातून घडू नये यासाठी आपल्याप्रती, आपल्याकडून, म्हणजे या अवस्थेतले जे काही मुलं मुली आहात त्या मुलांमध्ये, आपल्यामध्ये किंवा त्या विद्यार्थ्यांमध्ये नाही म्हणण्याची आमच्यामध्ये काय निर्माण कर? देवा, शक्ती निर्माण कर. म्हणजे एखादी गोष्ट जर वाईट असेल ती माझ्यामध्ये घडू नये की आपल्यामध्ये घडू नये हे म्हणण्याची ताकद तुमच्यामध्ये असू द्या. किंवा नाही, प्रत्येक वेळेस आपण प्रतिकार करत असताना तर आपल्यामध्ये बरेच वेळा आपण काय करतो? ती गोष्ट जरी चुकीची जरी असेल तरी काही कारणास्तव तुम्ही सहन करत असतात. पण ती सहन करू नये, तर त्या गोष्टीला तुम्हाला नाही म्हणण्याची ताकद या कवितेमधून तुम्हाला मिळत आहे. तर तुम्ही कुठल्या वाईट गोष्टीला किंवा कोणता मोह असेल तर त्या मोहाला तुम्ही बळी पडू नका. तर बळी न पडण्यासाठी तुम्ही देवाकडे मागणं मागत आहात की देवा, मला माझ्यामध्ये नाही म्हणण्याची शक्ती निर्माण कर. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. याच्यामुळे काय होईल? जर तुम्ही चुकीचं वागत नसाल तर तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. जर एखादी गोष्ट तुम्ही चुकीची केली असेल तर निश्चितच तुम्हाला कालांतराने पश्चाताप होत असतो. जसं की
तुम्ही वर्गामध्ये जर एखाद्या मित्रमैत्रिणीसोबत भांडण केलं असेल, तेवढ्यापुरतं तुम्हाला काय वाटते की आपण खूप चांगलं काम केलं, त्याच्याशी भांडून आलो. पण काही वेळानंतर तुम्हाला तुमची चूक लक्षात येते, तुम्ही त्या ठिकाणी पश्चाताप व्यक्त करता, अरे आपण उगीच त्याला मारलं किंवा उगीच आपण त्याच्याशी भांडण केलं. म्हणजे तुम्ही काय करता, जे वाईट गोष्ट असेल त्याला तुमच्यामध्ये आपण भांडण करायला नाही पाहिजे. अशा प्रकारचा आपण जो टेम्पटेशन आहे, तो मोह तुम्ही आवरू शकत नसता. कारण या अवस्थेमध्ये तुमची जी रियालिटी आहे ती चिडचिड करण्याची असते. त्यामुळे तुम्ही स्वतःला कधीच कमी समजत नसता. त्यामुळे जर तुम्ही एखादी गोष्ट वाईट केली नसेल तर तुम्हाला पुढे जाऊन पश्चाताप करण्याची वेळ येत नाही आणि तुमचा टाइम सुद्धा वेस्ट जात नाही. जर आपण एखादी गोष्ट वाईट केली असेल, फॉर एक्झाम्पल चोरी करणे गुन्हा आहे, पण चोराला कधी असं वाटते का? चोर ज्यावेळेस चोरी करून जातो त्यावेळेस त्याला काय वाटते, अरे आपण खूप पैसा एका मिनिटात किंवा एका 10 मिनिटामध्ये एका दिवसामध्ये एवढी कमाई केली आहे. म्हणजे त्या चोरी करणाऱ्याला त्याच्यापासून काय वाटते, समाधान वाटते. बरोबर आहे. पण हे जे त्या चोराला मिळालेलं जे समाधान आहे ते कसं आहे, एक क्षणिक आहे. कारण चोरी करणे हा काही शोभनीय धंदा नाही आहे, नाही का? त्याच्यामुळे आपण जे काही वर्तन करणार, आपण जे काही वागणार, तर ते आपलं कसं असलं पाहिजे, अचूक असायला हवं, चांगलं असायला हवं. आणि ते चांगलं असण्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात की देवा मी कुठल्या मोहाला बळी पडणार नाही, यासाठी मला काय कर, तू चांगल्या प्रकारे मार्ग दाखव, चांगल्या प्रकारे प्रेरणा दे, की जेणेकरून माझं शरीर, माझं मन सगळं हे सुव्यवस्थित राहील, चांगलं राहील. कारण आपण म्हणतोच हेल्थ इज वेल्थ, नाही का? आरोग्य ही संपत्ती. जर आपलं आरोग्य चांगलं राहिलं तर ऑटोमॅटिक आपले सगळे कामं व्यवस्थित होतात. जसं की आपलं मन चांगलं असेल, सुदृढ असेल, चांगलं थिंकिंग असेल तुमचं, तर तुमचा अभ्यास सुद्धा काही विद्यार्थी मित्रांनो चांगला होईल आणि तुमचं मन सुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यासामध्ये लागेल. म्हणून आपण जास्तीत जास्त सकारात्मक दृष्टिकोनाचा म्हणजेच पॉझिटिव्ह थिंकिंगचा विचार करायला पाहिजे. नाऊ लास्ट स्टांजा. When my teenage years are over, I know that I will see that life is live its very best with you walking next to me. बघा, कारण तुम्ही आता टीनेजमध्ये आहात, म्हणजे पूर्ण खूप वर्ष टीनेजमध्ये राहणार आहात का? नाही. कधी ना कधी तुमचं टीनेज इयर संपणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमचं 19 इयर्स कंप्लीट होईल त्यानंतर तुम्ही 20 इयर्स व्हाल. म्हणजे तुम्ही 20 वर्षात ज्यावेळेस होणार, 20, 21, 22 जे काही असेल समोरचं, तर ज्यावेळेस तुम्ही टीनेजर संपून पुढच्या अवस्थेमध्ये जाल, प्रौढावस्थेमध्ये, ॲडल्ट स्टेजमध्ये, तर त्यावेळेला तुम्हाला असं जाणून येईल की आपण जे काही टीनेज अवस्थेमध्ये जे काही कार्य केलेले आहे, जे काही आपण काम केलेले आहे, जे काही आपण निर्णय घेतलेले आहे, ते अगदी चांगलेच आहे, यशाचेच आहे, योग्यच आहे, हे योग्यच होते हे तुमच्या लक्षात त्यावेळेला येईल. किंवा ज्यावेळेस ओव्हर टीनेज इयर्स, ज्यावेळेस तुमचं टीनेज इयर्स संपेल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की आपण टीनेज इयर्स मध्ये असताना त्या ठिकाणी घेतलेले जे निर्णय आहे ते निर्णय तुम्हाला चांगले आहे, यशाचे आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती होईल. दॅट लाईफ इज लिव्ह इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. म्हणजेच काय, या ठिकाणी म्हणजे तुम्ही जे काही जीवन जगलेले आहात ते जीवन आजही तुम्हाला चांगल्या प्रकारचं म्हणजे पुढच्या लाईफमध्ये हे चांगल्या प्रकारे दिसून येईल. कारण तुम्ही जे टीनेज अवस्थेमध्ये जे काही तुम्ही जीवन जगलेले आहात ते यशाचे जीवन जगलेले आहात आणि घेतलेले जे निर्णय आहे ते अचूक असल्यामुळे पुढचे येणारे जे क्षण आहे किंवा पुढचे येणारे जे वर्ष आहे ते ऑटोमॅटिकली काय होईल, यशदायी येईल. निश्चितच आरोग्यदायी येईल, यशदायी येईल आणि भरपूर तुम्हाला यश लाभेल. किंवा ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंग विचार कराल, ज्यावेळेस तुम्ही घेतलेले निर्णय जे आहे ते जर तुमचे चांगले असतील, यशाचे असतील, तर निश्चितच तुम्हाला काय होईल, चांगल्या प्रकारचं यश पुढे पाहायला मिळेल आणि तुम्ही सुद्धा चांगल्या प्रकारचा आनंद त्या ठिकाणी घेत राहणार, नाही का? आणि यासाठी देव तुमच्या सदैव तुमच्या बरोबरीनं तुम्हाला मदत करेल अशी या कवितेमध्ये अपेक्षा व्यक्त केलेली आहे. अशी या कवितेमध्ये या तुम्हाला योग्य मार्ग या टीनेज इयर्समध्ये
सांगितलेलं आहे की कशा प्रकारचं आपण या ठिकाणी मार्ग घ्यायला हवा. या संदर्भात ही कविता अतिशय मोटिवेटिंग अशी कविता आहे. इन्स्पायरेशन तुम्हाला या कवितेतून मिळते आहे. प्रेरणादायी अशी कविता आहे. तुमच्या मनाला चालना देणारी अशी ही कविता आहे. दिस पोएम इज व्हेरी व्हेरी इन्स्पायरिंग पोएम. नाउ स्टॉप हियर.